नमस्कार, मी डॉक्टर सुनील करपे। आज सॉक्रेटिस या विषयावर आपण बोलूया। एक ग्रीक तत्वज्ञ। ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस हे एक सरस्वृत नाव आहे। आपल्या मरणाने अजरामर झालेला एक जीवनवादी तत्वज्ञ असे त्याचे वर्णन केले जाते। त्याने स्वतः एकही अक्षर लिहिले नाही, त्याच्याविषयी अनेकांनी लिहिले। त्याने जीवन हा एक अखंड वाग्यज्ञ होता पा। तो सतत बोलत होता, विचारपूर्वक, अगत्यपूर्वक, दक्षतापूर्वक बोलणारा, सदैव सावधान असणारा, संभाषणनिष्ठ तत्ववेत्ता अशी त्याची ख्याती आहे। त्याच्यापासून स्फूर्ती घेणारा त्याचा एक शिष्य प्लूटो याने सॉक्रेटिसच्या संवादांना अक्षर वाङ्मयाच्या पातळीवर नेले। बोलणे हे सत्य शोधण्याचे एक साधन आहे, मात्र हे बोलणे कळून सावरून केले पाहिजे, उगाच वाचाळ बोललं नाही पाहिजे। प्रमेयासाठी वस्तुपाठ म्हणजे सॉक्रेटिसचे जीवन असे म्हणता येईल। सॉक्रेटिस ज्या ग्रीस देशात अथेन्स नगरात राहिला त्या ठिकाणी सोफिस्ट नावाचा लोक शिक्षकांचा एक वर्ग होता। युवकांना विद्या कलांचे दान करणारा, धडे देणारा व आपल्या सेवेतून मूल्य आकारणारा स्वीकारणारा तो एक व्यावसायिकांचा संघ होता। विविध नगर राज्यांच्या कारभारात सहभागी होण्यासाठी आवश्यक ते व्यवहार चातुर्य आणि संभाषण नैपुण्य यांची संथा देणारा तो एक सोफिस्ट कार्य करणारा ग्रुप होता। जगात सारे ज्ञान व विचार शाखा, सर्व संस्था व धर्म मानव सापेक्ष आहेत असा सोफिस्टांचा आग्रह होता। माणसाला वगळून ब्रह्मांड उभे करणारे हे एक थोतांड मानावे लागेल असे सोफिस्टांची धारणा होती। आपली ज्ञानेंद्रिये हीच विविध विचार शाखांची उगमस्थाने होत। ज्ञानेंद्रियांचे वर्तमान काळातील वर्तन व्यापार हाच खरा अभ्यास विषय, त्या पलीकडे काही जीवननिष्ठ असू शकत नाहीत। ज्याला ते वाटेल, भावेल, मानवेल त्यापुरते ते खरेच मानावे। सार्वजनिक आणि सार्वकालीन सत्य हे संभ्रम आहे। सोफिस्टांचा विकसित केलेल्या वक्तृत्व कलेने जीवनाचा बराच मोठा भाग व्यापला। म्हणजे ग्रीक देशामध्येच वक्तृत्व आलं, डोमेस्टिसिसही तिथलाच। बोलण्याचे कौशल्य अंगी असणारी व्यक्ती कशाविषयी काही बोलू लागली, बोलणे वाढले, तोलणे उरले नाही, विचारांचा समतोल राहिला नाही। अशा अराजक सदृश्य मानसिकतेपासून सॉक्रेटिसचे सर्वांना मुक्त केले। त्यांची भूमिका अशी, ज्ञान हे कोणाच्या व्यक्तिगत लहरीवर किंवा चातुर्यावर अवलंबून नाही, ते संकल्पनाधिष्ठित असते। तो एक प्रगल्भ मनोव्यापार आहे। संवेदना, प्रतिमा आणि संकल्पना यांच्या आकलन शक्तीच्या चढत्या वाढत्या श्रेणीनुसार ज्ञानेंद्रियांचे उद्दीपन घडते की संवेदन निर्माण होते। ते उद्दीपन संपले की मागे त्यांची सारभूत संकल्पना उदयास येते, ती अक्षर स्वरूप धारण करते। हे सर्व ज्ञान व्यापारात संकल्पना हाच मूळ घटक मानावा लागेल। संकल्पना ही सर्वसामान्य असते, ती वर्गवाचक असते। संकल्पनांचा शोध व सिद्धता ही ज्ञान साधनेची पहिली पायरी। त्यापूर्वी विपुल विचारमंथन करावे लागेल। थोडं अवघड आहे, पण समजून सांगतो, प्रयत्न करा समजून घेण्याचा। सॉक्रेटिस सतत संवाद साधत असे। कोठेही चार माणसे एकत्रित येऊन चर्चा करू लागली की त्यांना सॉक्रेटिसची आठवणी, तोही जणू लोकांच्या बोलण्याचीच वाट पाही। जन्मभर या माणसाने मोठ्या उत्कटतेने आणि निष्ठेने जीवनचिंतन केले। त्याला भोजनाचे भान नसे, त्याच्या अंगावर एकच विस्कटलेला कोट असे। घरदार, मुले बाळे होती, पण तत्वचार हे त्याच्या संसाराचे सार होते। चर्चेच्या आरंभी अज्ञान पांघरून जिज्ञास गर्भ असे काही प्रश्न विचारून अहम्यन्य पंडितांना तो गर्व परिहार करीत असे। पांडित्यांचे फुगे फोडीत असे। त्याच्याकडून पराभूत होणारे नाराज विद्वान त्याला पाण्यात पाहू लागले, त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू लागले। विचारांचा परामर्श विचाराने घ्यावा एवढाही विचार ज्यांना नव्हता त्या तीन विद्वानांनी सॉक्रेटिसला कोर्टात खेचले। त्यातला एक लोकशाहीचा पुरस्कर्ता होता, दुसरा एक कवी होता आणि तिसरा अलंकार शास्त्राचा अभ्यासक होता। त्याचीही रितसर दावा दाखल केला, म्हणजे लोक विरोधातच गेले त्यांच्या पूर्ण। ज्या अथेन्समध्ये जे घडले ते नगर राज्य होते। त्या काळच्या ग्रीसमध्ये प्रत्येक शहर हे स्वतंत्र राज्य होते। या राज्याची स्वतंत्र घटना असे, सगळा न्यायनिवाडा त्या राज्यात घडे, त्यापुढे इतर कोठेही दाद मागता येत नसे। सॉक्रेटिस हा अथेन्स राज्यावर प्रेम करणारा, त्याच्या रक्षणासाठी रणात उतरणारा, त्याचे कायदे मानणारा व पाळणारा एक आदर्श नागरिक होता। अथेन्स शहरात आपण राहिलो, वाढलो याचा त्याला अभिमान होता। या अथेन्स शहरात भरलेल्या न्यायसभेपुढे सॉक्रेटिसला उभे राहावे लागले। त्याच्यावर केलेले आरोप असे होते, राज्याला मान्य असणारी दैवते तो नाकारतो। म्हणजे थोडक्यात आपल्याकडचा एक विचारवंतच हो। गाडगे बाबा पंढरपूरला गेले पण दर्शनात नाही गेले। गाडगे बाबांनी पंढरपूर साफ केलं। स्वच्छता हा त्यांचा देव होता, तो विचारच होता। एखादा म्हणला असता गाडगे बाबा किती नास्तिक आहेत, पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही। नवी दैवते तो निर्माण करतो। त्याच्या व्यक्तिमत्वामुळे त्याच्या भोवती
एक लक्षात ठेवा, गुंजराव करणाऱ्या युवकांच्या मनात तो विपरीत विचारांचे बीजारोपण करतो. म्हणजे एक विचारवंत पुरोगामी विचाराचा एक त्यावेळेचा त्या काळातला आपल्या भाषेत बोलायचं झालं तर त्याची अंता डिवसली गेली होती. अशा महानुभावांची उभे केलेले सूडनाट्य होते. न्यायसभेतील बहुसंख्य सभासदांनी सॉक्रेटिसला दोषी धरले, त्याला देहदंडाची सर्जा फरमावली. त्याला एखादा पर्यायी सजा सुचवायचे असेल तर त्याने ती सुचवावी, तिला जमल्यास विचार करू असे त्याला सांगण्यात आले. सॉक्रेटिसला मुळात हा निवाडा मान्य नव्हता. त्याने न्यायसभेचा मान राखण्यासाठी 1 रुपया दंड भरण्याची तयारी दाखविली. न्यायसभेला हा उपमर्द वाटला, उद्धटपणा वाटला. तिने मृत्यूदंडाची सजा कायम केली. सॉक्रेटिसने ती स्वीकारली. त्याच्यापुढे काही पळवाटा होत्या. त्याचे हितचिंतक त्याला भेटून सुटकेचा मार्ग दाखवत होते. त्यात तसे वागणे म्हणजे वावगे काहीच नव्हते. थोड्या हिमतीने अथेन्स राज्याची हद्द ओलांडली तर काम भागणार होते. रखवालदारांना वश करणे अवघड नव्हते. या संकटाचे निवारण ते आवाक्यातले काम होते. तशी व्यूहरचना करण्यासाठी काही जण अधीर होते, पण सॉक्रेटिस अविचल राहिला. पहा बर का, तत्वज्ञ माणसं किती विचाराने प्रगल्भ असतात. त्याचं एक जातिवंत, ज्वलंत आणि मूर्तिवंत उदाहरण म्हणजे सॉक्रेटिसकडे पाहिलं पाहिजे. आणि मग पहा, सॉक्रेटिसने अथेन्सवर प्रेम होते. राज्याचा कायदा मोडणे हे नीतीला सोडून होते. त्याने राज्याचा आदर केला, कायद्याचा मान राखला. शिक्षा पुढे म्हणून त्याने मागे फिरला नाही. विषाचा प्याला त्याने घेतला. आक्रंद करणाऱ्या मुलाबाळांना अगोदरच दूर धाडले होते. शेवटी मित्राचाही त्याने निरोप घेतला. त्याला विष पाजणारा नोकर थरथरला, गहिवरला. त्याने औंढा गिळला. अखेर तोंड अंधारात लपून त्याने मावळत्या सूर्याला अर्ध्य दिले. हे इसवी सन पूर्व 399 साल होते. आजचा काळ नव्हता. सॉक्रेटिस 70 पोहोचला होता. तो ईश्वरनिष्ठ होता. त्याला एक दैवी वाणी ऐकू येत होते. तो त्याला प्रामाण्य देत असे. डेल्फी येथील देवतेने त्याचा उल्लेख जगातील एकमेव जाणता पुरुष असा केल्याने त्याला माहीत होते. त्याला मृत्यूची भीती नव्हती, जगण्याची आसक्ती नव्हती. ज्ञान संपादन आणि सत्यचरण हाच त्याच्या समाधानाचा मार्ग होता. मरताना तो एक स्वप्न पाहत होता. आपण एक दिव्यलोकी जाऊ, जेथे गतकाळातील अधिकारी आत्म्या आपणास भेटतील. त्यांच्याशी आपण सतत संवाद करू. संवाद हा त्याचा एक सगळ्यात मोठा स्वाद होता, आत्मा होता त्याचा. आयुष्य त्यावर तो जगत होता. जगण्याची निष्ठा त्यावर होती. संवादातून माणसं घडावीत, माणसं उभी राहावीत हा विचार त्यामध्ये होता. विचारवंताने डगमगू नये. सॉक्रेटिसने केलेले विषप्राशनी जणू वैकुंठ गमनाची वाट होती. स्वभावता प्रसिद्धी लक्षात ठेवा, विश्व अभिलाषेने बागणारा सॉक्रेटिस जगाला कळला. तो त्याच्या काही अभिमानी शिष्यामुळे. प्लूटोने ग्रंथित केलेल्या संवाद ग्रंथात सॉक्रेटिसचे दर्शन घडते. एक पाऊल इहलोकी व परलोकी अशा अवस्थेत मृत्यूच्या अंगणात व न्यायालयाच्या प्रांगणात उभा राहून तो म्हणाला, अथेन्स मधल्या लोकांनो, मला तुमच्याविषयी प्रेम आणि आदर आहे. तरी मी केवळ ईश्वराचीच आज्ञा मानीन. तत्वज्ञानाचा आचार व विचार मी सोडणार नाही. सॉक्रेटिसला बालपणापासून ऐकविणारे दिव्यवाणी मृत्यू समीप आला तेव्हाही ऐकू आली, सॉक्रेटिस तू स्वधर्माला जागलास. पहा विचारवंत कसे असतात. एखादं संकट आलं म्हणून पळपुटेपणा करत नाहीत ते. पहा, सॉक्रेटिस हा मानवकुलातील अंतर्नाद ठरला. सॉक्रेटिसचे वडील पाषाण मूर्ती घडवणारे पाथरवट होते. त्यांची आई प्रसूती कार्यात रमलेली एक सुईण होती. सॉक्रेटिसचे जीवन हे विशुद्ध विचारांचे प्रसूती गृह ठरले. अनेक भविष्यकालीन विचारधारांना उगम आपल्या संवाद सभेत घडला. वडिलांप्रमाणे विचार प्रतिमांची जडणघडण करीत राहिला. मानवकुलाच्या विचार गुंफेत त्यांनी काही वचने कायम कोरली. यथार्थ ज्ञान हाच खरा सद्गुण. ज्ञानाशिवाय नैतिक आचरण अशक्य आहे. ज्ञान व सदाचरण ही अविभाज्य आहेत. ज्ञान संपादन करता येते, ते देता घेता येते. विचार मंथनाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. यथार्थ ज्ञानाशिवाय माणूस नीतिमान होऊ शकत नाही. जे ज्ञानाचा वापर करून त्याचा व्यापार करू पाहतात ते ज्ञानापर्यंत पोहोचलेले नसतात. अज्ञानाचा ज्ञान समजून त्यासाठीच ते पूजा करतात. सॉक्रेटिस असे म्हणत आणि मानत की कळणे हे महत्वाचे असते, वळणे आपोआप घडते. त्या महापुरुषाने एका गोष्टीकडे दुर्लक्ष घडले. अनेकदा अनेकांना कळूनही वळत नाही, कळते पण वळत नाही. ही अवस्था सॉक्रेटिसच्या नजरेतून निसटली. आणि मग खऱ्या अर्थाने जगाला काय ज्ञान दिलं त्यांनी? संवाद साधा, मुक्त संवाद ही सॉक्रेटिसला वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे. आणि संवाद साधत राहा, पण विचारपूर्वक आणि अतिशय मार्मिकपणे तो साधत राहा. विचार करून बोलत जा. बोलल्यावर विचार करत बसू नका. ही मी वाहिलेली श्रद्धांजली आहे. धन्यवाद. Subscribe and like my channel, and don't forget to press the bell icon for more updates.